हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. तर मला थोडंसं DHS बद्दल विचारायचं होतं. हां आपलं DHS डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ना, हां हां, थोडं मोठ्याने बोला, आवाज नाही येत आहे. थोडं DHS बद्दल विचारायचं होतं. म्हटलं DHS काय बोला ना तर. आता आपण जे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे सर, हां नंतर आता जे काही व्हॅकन्सी राहिले आहे, म्हणजे जे आता म्हणजे जे लोक आले नाही DV साठी किंवा ज्यांनी हां आधी ते DMR मध्ये लागलेले आहे, हां हां, त्यानंतर जे व्हॅकन्सी राहिले ते यासाठी दुसरी यादी लागणार आहे का सर? ते पुन्हा त्यांना कळवणार आहे. तर ते पुन्हा अबसेंट झाले तर त्याच्यानंतर मग कमिटी निर्णय घेईल. अच्छा. मग ते वेटिंग वाल्यांचा विचार केला जाईल. हो, तर मग यादी असा लागू निर्णय शकते. आहे. हां, यादी लागू शकते सर दुसरी, बोल ना मग. तर मी सांगतो काय, तर हा. जर आता हे जे अबसेंट होते त्यांना पुन्हा कळवण्यात येणार आहे, ते जर नाही आले अच्छा. पुन्हा, हा. तर मग ते वेटिंग वाल्यांचा विचार केला जाईल असं कमिटीने ठरवलेलं आहे. अच्छा. त्यानंतर जर ते घेणार असतील तर मग तुम्ही जर वेटिंग मध्ये असाल पहिल्या दुसऱ्या नंबरवर किंवा काय असेल ते, ओके ओके. तुम्हाला मेल येईल, फोन येईल. ओके सर. ठीक ओके. आहे. ओके सर. ओके. थँक्यू सर.